स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. लहान थोर मुकमदी एक नाऊ गेले सोडून मला अनिल भाऊ. लहान थोर मुकमदी एक नाऊ गेले सोडून मला अनिल भाऊ. दुष्काळाचा त्यानी हो सामना केला, सामना केला. न्याय मिळवून त्यांनी गरिबांना दिला, गरिबांना दिला. त्यांचे गुणगान सदा पण गाऊ गेले सोडून मावा अनिल भाऊ. SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स. आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी. एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट. शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध. या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या. तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने. ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. खानापूर आटपाडी मतदारसंघावर अनिल भाऊंच्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत. आज खरं तर बघितलं तर हे अंध आहेत. झरे, आटपाडी तालुक्यातील झरे येथून या ठिकाणी अनिल भाऊंच्या प्रेमासाठी या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही एक कविता या ठिकाणी सादर केली. काय नेमकी कशी होती कविता, त्याचे बोल काय? ज्या वेळेला अनिल भाऊंनी ज्यावेळेला कोरोनाचा लॉकडाऊनचा काळ होता, या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी भाऊंना फोन केला की भाऊ माझी परिस्थिती फारच बिकट आहे, कार्यक्रम वगैरे बंद पडलेत गाण्याचे, माझा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. त्यावेळेला भाऊंनी मला सांगितलं तुम्हाला जे आवश्यक असेल ती मदत केली जाईल म्हणून. आणि यातील कार्यकर्त्यांना सांगून माझ्या घरी भाऊंनी अन्नधान्य, किराणा किट, मला जे काय लागणारी साधन सामग्री असेल ती मला त्यांनी पुरवली. तेव्हापासून मी भाऊला मानतो आणि भाऊंचे एवढे माझे उपकार आहेत मी कधी सुद्धा विसरणार नाही. तुमचं नाव काय आणि काय कविता सादर केली तुम्ही या ठिकाणी? माझं नाव दशरथ शामराव मोठे, मुक्काम पोस्ट झरे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. ज्यावेळेला भाऊंच्या निधनाची वार्ता माझ्या कानावर आली त्यावेळेला मला अतिशय दुःख झालं आणि त्या दुःखातून प्रगट झालेली ही कविता मी आता तुमच्या समोर सादर केली. अजून एकदा कसा आला तुम्ही? सकाळी 6 वाजता पिंपरी आटपाडी गाडीनं आटपाडीत गेलो आणि आटपाडीतून विटा गाडी धरून विट्याला आलो आणि विट्यातून भैयांना फोन केला की भैया मी आलेलो आहे, कसं यायचं. भैयांनी सांगितलं तुम्ही तसंच थांबा. भैयांनी गाडी पाठवून दिली आणि मला इथं येण्याची व्यवस्था केली. कविता सादर कराल परत एकदा? करू करा. लहान थोर मुकमदी एक नाऊ गेले सोडून मला अनिल भाऊ. लहान थोर मुकमदी एक नाऊ गेले सोडून मला अनिल भाऊ. दुष्काळाचा त्यानी हो सामना केला, सामना केला. न्याय मिळवून त्यांनी गरिबांना दिला, गरिबांना दिला. त्यांचे गुणगान सदा पण गाऊ गेले सोडून मावा अनिल भाऊ. लहान थोर मुकामदी एक नाऊ गेले सोडून मला अनिल भाऊ. टेंबू योजना हो त्यांनी सुरू केली, त्यांनी सुरू केली. आमची शेती सारी हिरवीगार झाली, हिरवीगार झाली. खळ खळ पाणी लागल या वाऊ गेले सोडून हो अमानिल भाऊ. लहान थोर मुकामदी एक नाऊ गेले
सोडून हो अनिल भाऊ. सुहास भैया नाव दिले पाठबळ, दिले पाठबळ. निपटून टाकला या सारा दुष्काळ, सारा दुष्काळ. तुम्हाला शोधायला मी कुठे जाऊ, गेले सोडून माव अनिल भाऊ. लहान थोरांच्या मुखी एक नाव, गेले सोडून मला अनिल भाऊ. 31 जानेवारी 2024 ला, 2024 ला दृष्ट काळाने घात बघा कसा केला, घात कसा केला. आता आदरांजली आपण त्यांना वाहू, गेले सोडून माव अनिल भाऊ. लहान थोरांच्या मुखामध्ये एक नाव, गेले सोडून माव अनिल भाऊ. तर या ठिकाणी तुम्ही बघितली अनिल भाऊ आणि सुहास भैया तर अंध असून देखील त्यांनी या ठिकाणी कविता सादर केली. आपलं प्रेम या ठिकाणी सादर केलेलं आहे. कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, बेटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.